तुम्ही नसते तर झाली नसती ही शक्ती तुऱ्याची लोककला प्रार्थनेच्या रूपाने मी वंदन करते रसिका तुला आणि गीत म्हणून गाते मी चरणावर तुमच्या काव्य फुला जो तुझा दर्शन
तुझा बाप्पा तुझ्या येण्याची आहे, एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची आहे, आणखी काही नको या पामराला, आणखी काही नको या पामराला, फक्त अपेक्षा तुझ्या गणराया आशीर्वादाची आहे. बघा, गणरायाची ओढ या सर्व भक्तजनांना लागलेली आहे. म्हणून काय म्हणायचंय, बांधवा कशी झाली आज भेट, दिवाळीच्या सणाला बांधवा कशी झाली आज भेट, तुझ्या आठवणीने माझ्या पाणी वाही डोळ्यात. बघा, गाण्याला सुरुवात करीत आहे, नीट लक्ष असू द्या. निसर्ग सारा बदलून गेला डोंगर दरी खोऱ्यात, किलबिलणारी रान पाखरे नाराज झाली वनात, उत्सव जयंतीला येते बाप्पा, उत्सव जयंतीला येते बाप्पा, आठवण तुमची मनात. बघा, प्रत्येक उत्सवाला त्या गणरायाची ओढ, त्या गणरायाची आठवण सर्व भक्तजनांना येते. म्हणून काय म्हणायचंय, उत्सव जयंतीला येते बाप्पा, आठवण तुमची मनात. 1 2 3 4. जय
करते. बघा काय म्हणायचंय. आनंदाचा कान्हा आज झालाय दिवाना. आनंदाचा कान्हा आज झालाय दिवाना. रात्री उठून हा जाताना, रात्री उठून हा जाताना तो काळ तोंडात घेताना. त्याला पाहिली वृंदावना, त्याला पाहिली वृंदावना. राजाराम बुवा, माझं परत तुम्हाला सांगणं आहे की जिथे कुठे असाल तिथं बाहेर पडा आणि माझी गवळण मी काय म्हणते ते शब्दानी शब्द लिहून घ्या. त्याला पाहिली वृंदावना, ती आग विझवताना. त्याला पाहिली वृंदावना, विषय असा आहे की यशोदा मायेच्या पोटी यशोदा मायेच्या कुशीत तो श्रीकृष्ण त्या वृंदावनात झोपलेला असता आणि ते सगळेच वृंदावनासी त्या वृंदावनात झोपलेले असताना त्या वृंदावनात तो दामानंद हा राक्षस येऊन त्या वृंदावनाला आग लावतो आणि ती आग तो श्रीकृष्ण त्याच्या तोंडाने विझवतो. बुवा एवढाच विषय आहे, नाहीतर बुवांना काहीतरी वेगळं वाटेल. म्हणून काय म्हणाले. त्याला पाहिली वृंदावना, त्याला पाहिली वृंदावना, ती आग विझवताना. त्याला पाहिली वृंदावना, ती आग विझवताना. घ्यायची ना, घ्या.
तर दुसरी बारी या वैदेही शेलारच्या हातात एवढं लक्षात ठेवायचं. कपिल कोण, मुनी कोण आणि सवाद कोण आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय बुवा, हा प्रश्न तुम्हाला आहे. तर जर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ग्रंथाआधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही. आणि पदाला सुरुवात करते. तुझे देखे पहली बार मेरा दिल धड़का है, तुझे देख के पहली बार मेरा दिल धड़का है, मैं प्यार जिसे करती हूँ तो लड़का है. बघा बुवा तुम्हाला नाही बोलत आहे, पदाची चाल देते, नाहीतर बुवांना काहीतरी वेगळं वाटते. हा बघा पदाला सुरुवात करते. केला गडबड घोटाळा नाही विचार केला, वस्त्र पांघरून रूप त्याने घडविला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, ह्याच वाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला. आधी पटवून देते. बघा गौतम ऋषी आणि अहिल्या हे जेव्हा वाड्यात असतात तर त्या अहिल्यावरती त्या इंद्रदेवाचा डोळा असतो आणि इंद्रदेव चंद्रदेवाला सांगतो की तू थोड्या वेळासाठी गायब हो, जेणेकरून मी गौतम ऋषीचं रूप धारण करून अहिलेकडे जाईन आणि गौतम ऋषी स्नान करण्यासाठी बाहेर जाते. तर चंद्रदेव त्याचं ऐकून थोड्या वेळासाठी गायब होतात आणि तसेच इंद्रदेव गौतम ऋषीचं
अहिल्याच्या वाड्यात येतात आणि चंद्रदेव जे थोड्या वेळासाठी गायब झालेले असतात ते पुन्हा एकदा आकाशात येतात आणि जे गौतम ऋषी स्नान करण्यासाठी बाहेर पडलेले असतात ते पुन्हा एकदा आपल्या वाड्यात येतात। तेव्हा तो इंद्रदेव तो नराधम त्याच्या पत्नी सोबत असतो आणि म्हणून काय म्हणाले, धरा धरा तुम्ही या भाड्याला, म्हणजे जो इंद्रदेव त्या अहिल्यावरती अतिप्रसंग करण्यासाठी आलेला आहे गौतम ऋषीचं रूप धारण करून, तर त्याला तुम्ही धरा, नाही तर बुवांना वाटेल त्यांना धरा, बुवा तुम्हाला नाही बरं का। धरा धरा तुम्ही या भाड्याला, याच वाड्याला, म्हणजे या आज वाड्याला, ज्या वाड्यात तो आज आलाय त्याला तुम्ही धरा, बुवा एवढाच विषय आहे। म्हणून काय म्हणाले, केला गडबड घोटाळा नाही विचार केला, तर त्या इंद्रदेवानी विचारच केला नाही की त्या दोघांमध्ये भांडणं होती। वस्त्र पांघरून रूप त्या